नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण अर्थशास्त्रातील आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना याचा अभ्यास करणार आहोत। मी प्रयत्न करेल की हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न सोडवण्यास मदत होईल। त्याचबरोबर की तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कुठलंही पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी एक गोष्ट मी सांगू इच्छिते ती म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। चला तर मग सुरुवात करूया अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला। जेव्हा आपलं आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना पाहत असतो आपण, तेव्हा काय होतं तर आपल्याला त्या आर्थिक नियोजनाचा इतिहास माहित असणं गरजेचं असतं। मग स्वतंत्रपूर्व काळात आर्थिक नियोजनामध्ये काय प्रयत्न झाले तर स्वतंत्रपूर्व काळामध्ये आर्थिक नियोजनामध्ये 1934 ला दोन योजना आल्या, ज्यांचं नाव होतं विश्वेश्वरय्या योजना आणि FICCI ही योजना। त्यानंतर 1938 मध्ये काँग्रेसचं हरिपुरा अधिवेशन भरलं आणि त्यामध्ये काँग्रेसने आर्थिक नियोजन करण्यासाठी काँग्रेस योजना दाखल केली। त्यानंतर 1944 ला परत दोन योजना तयार करण्यात आल्या। पहिली म्हणजे मुंबई योजना, जी 8 उद्योगपतींनी निर्माण केली होती, आणि दुसरी म्हणजे गांधी योजना, जी की नारायण अग्रवाल यांनी तयार केलेली होती। त्यानंतर 1945 ला जनता योजना आली आणि ही जनता योजना मानवेंद्र रॉय यांनी तयार केलेली होती। त्यानंतर 1950 ला सर्वोदय योजना आली। ही योजना जयप्रकाश नारायण यांनी तयार केलेली होती। मग हा तर झाला आपला आर्थिक नियोजनाचा स्वतंत्रपूर्व काळातील इतिहास म्हणता येईल किंवा प्रयत्न म्हणता येईल, दोन्ही म्हणता येते, प्रयत्न आणि इतिहास। त्यानंतर मग आर्थिक नियोजन सुरू झालं, पण आपल्याला आर्थिक नियोजनाचे किंवा आर्थिक अर्थव्यवस्थेचे किती प्रकार पडतात हे माहित असणं गरजेचं आहे। ज्यामध्ये आपल्याला 3 प्रकार पडतात सांगता येतं, जे की समाजवादी, मिश्र आणि भांडवलशाही। भांडवलशाही अर्थव्यवस्थेला दुसरे नाव काय तर बाजार अर्थव्यवस्था किंवा मुक्त अर्थव्यवस्था असे दुसरे नाव आहे। ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळेस आपल्या देशाने आर्थिक नियोजनासाठी मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, ज्यामध्ये खाजगी क्षेत्राला तेवढेच वेटेज असेल आणि सरकारी क्षेत्राला तेवढंच वेटेज असेल। म्हणजे आपली अर्थव्यवस्था कशी असेल, बॅलन्स असेल असं त्यावेळी सुरुवातीला ठरलं। पण जेव्हा 1956 चं औद्योगिक धोरण आलं त्यावेळेस मात्र आपली अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारण्याच्या मार्गावर लागली आणि तिथूनच आपला प्रवास झाला तो 1990-91 च्या संकटामध्ये। आर्थिक संकट तयार झालं 1990-91 ला, आणि मग तिथून आपला प्रवास परत एकदा मुक्त अर्थव्यवस्थेकडे सुरू झाला। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपली अर्थव्यवस्था मुक्त अर्थव्यवस्था होती, म्हणूनच ब्रिटिश शासन आपल्यावर 150 वर्ष राज्य केलेलं आहे। ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनलेले होते। आणि आता आपली अर्थव्यवस्था कुठल्या मार्गावर लागलेली आहे तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे। आपली अर्थव्यवस्था ही मुक्त अर्थव्यवस्थेच्या मार्गावर लागलेली आहे, कारण आपण 2014 ला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी नीती आयोगाची घोषणा केली लाल किल्ल्यावरून। आणि नीती आयोग काय करतो तर सगळं काही राज्यांना धोरण आखण्यास मदत करत असतो। म्हणजे नीती आयोग फक्त थिंक टँक म्हणून कार्य करतो। आता केंद्राकडून आपलं जेव्हा आर्थिक नियोजन सुरू झालं तेव्हा केंद्राने जे धोरण आखलं त्यानुसार राज्यांना कार्य करावं लागत होतं। पण आता आपली मुक्त अर्थव्यवस्थेकडे चाललेली वाट ही नीती आयोगामुळे आपल्याला आणखी स्पष्टपणे दिसायला लागते। मग नीती आयोगाची तर आपण नंतर अभ्यास करूया। पहिले आपल्या नियोजन आयोगाचा सुरुवात कशी झाली हे तर आपण पाहिलं। आता नियोजन आयोग स्थापन कधी झाला तर
नियोजन आयोगाची स्थापना ही 15 मार्च 1950 ला झाली आणि नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. मग पहिले अध्यक्ष कोण होते? तर पहिले अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि उपाध्यक्ष होते गुलझारी लाल नंद. आता ही सर्व जे काही मी बोलले ती माहिती येथे लिहिलेली आहे. पण हे नियोजन आयोग नियोजन आखणार, पण त्याचं परीक्षण करणार यासाठी कोणीतरी पाहिजे ना. आता आपण शाळेमध्ये जाऊन अभ्यास करतो, त्याच्या परीक्षणासाठी आपल्याला कोण असतात? शिक्षक असतात. त्याचप्रमाणे नियोजन आयोग नियोजन करेल, पण त्यात काही चुका झाल्या तर ते सांगण्यासाठी कुठला तरी आयोग लागेल. म्हणून आपण राष्ट्रीय विकास परिषद म्हणजेच NDC ची स्थापना ही ऑगस्ट 1952 मध्ये केली. याचे सुद्धा अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधानच असतात. पण या म्हणजे राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य मात्र राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे जे काही नायब राज्यपाल असतात ते, त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री हे सर्व NDC मध्ये म्हणजेच राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये असतात. हा झाला नियोजन आयोगाची स्थापना आणि परीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना. यानंतर आपण पंचवार्षिक योजना अभ्यासणार आहोत. आता आपण नियोजन आयोगाची स्थापना, त्याचबरोबर राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. आता आपण पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करूया, तेही या 6 मुद्द्यांच्या आधारे. त्यानंतर आपण पंचवार्षिक योजना सविस्तर पाहूया. 6 मुद्दे कुठले? तर योजनेचा प्रतिमान कालावधी, मुख्य उद्देश, अपेक्षित वृद्धी दर आणि साध्य वृद्धी दर आणि योजना कुठली होती, हे सर्व 6 मुद्दे आपण घेऊया. चला तर मग सुरुवात करूया योजनेला. तर पहिली पंचवार्षिक योजना, तिचं प्रतिमान होतं हेराल्ड डोमर आणि ही योजना 1951 ते 1956 या काळामध्ये राबवली. मग हिचा मुख्य भर कशावर होता किंवा मुख्य उद्देश काय होता? तर त्यावेळेस आपल्याकडं ब्रिटिशांना शोषण केलेलं असल्यामुळं आणि 3 कतिया पद्धत असल्यामुळं लोकांकडं अन्न कमी होतं. म्हणून आपण काय केलं? पहिल्यांदा कृषीवर भर दिला. त्यानंतर अपेक्षित वृद्धी दर हा कमी ठेवला, 2.1% ठेवला, पण आपल्याला 3.6% एवढा अपेक्षित वृद्धी दरापेक्षा जास्त साध्य वृद्धी दर भेटला. त्यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस प्रतिमान, ते योजना 1956 ते 1961 या काळामध्ये राबवली. या योजनेत उद्योगावर भर दिला, अवजड उद्योग विकासाचा कार्यक्रम चालू केला आणि अपेक्षित वृद्धी दर ठेवला 4.5% आणि आपल्याला साध्य झाला 4.2%. मग आपण तिसरी योजना आणली, तिच्यामध्ये सुद्धा आपण महालनोबिस प्रतिमान वापरलं 1961 ते 1966 या काळामध्ये. आता आपण कृषी आणि उद्योग या दोन्हींचाही विकास करायचं ठरवलं, म्हणजे कृषी आणि उद्योगावर भर दिला. अपेक्षित वृद्धी दर ठरला 5.6 आणि आपल्याला प्राप्त झाला 2.8. का झाला? तर त्या काळामध्ये भीषण दुष्काळ पडला, त्याचबरोबर भारत चीन युद्ध झालं, भारत पाकिस्तान युद्ध झालं. यामुळं काय झालं? जो काही विकासाला खर्च केला होता तो सर्व खर्च कशावर झाला? तर युद्धावर झाला. त्यामुळं ही योजना सर्वात जास्त अपयशी ठरली. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की तिसरी योजना ही सर्व 12 योजनेमध्ये सर्वात अपयशी योजना ठरली. आता अपयशी योजना ठरली, आपल्या आर्थिक स्थिती खालावली. म्हणजेच काय? आर्थिक स्थितीमुळं आपलं आर्थिक स्थितीचं कंबरडं मोडलं. मग आपण काय केला? एक योजनेचा सुट्टी कालावधी ठेवला. 1966 ते 1969 या काळामध्ये आपण सुट्टी घेतली आणि या काळामध्ये आपण कृषी क्षेत्रामध्ये अन्नधान्य संपन्न करण्यासाठी आपण हरित क्रांती केली. त्यानंतर चौथी योजना आली, ॲलन आणि अशोक रुद्र हे त्या योजनेचं प्रतिमान होतं. ती योजना 1969 ते 1974 मध्ये राबवली. या योजनेचा भर होता स्थैर्यासह आर्थिक वाढ,
या योजनेचा अपेक्षित वृद्धी दर होता 5.7%, आपल्याला साध्य झाला 3.2%. त्यानंतर 5वी योजना आली. या योजनेचं प्रतिमान सुद्धा आपण आलनमान आणि अशोक रुद्र हेच वापरलं. या योजनेचा कालावधी हा 1974 ते 1978 राहिला. ही दारिद्र्य निर्मूलनासाठी योजना होती. या योजनेचा अपेक्षित वृद्धी दर 4.4% होता आणि साध्य वृद्धी दर 4.8% एवढा राहिला. मग त्यानंतर जनता सरकार आलं, काँग्रेसचं सरकार जाऊन त्यांनी प्रोफेसर लकडवाला यांच्या अध्यक्षतेखाली साखळी योजना किंवा सरकती योजना किंवा त्याच योजनेला रोलिंग प्लॅन म्हणतात, ती 2 वर्षासाठी वापरली 1978 ते 80. आणि त्यानंतर आपण 6वी योजना आखली. 6व्या योजनेचं सुद्धा प्रतिमान हे ॲलनमान आणि अशोक रुद्रच होतं आणि तिचा कालावधी 1980 ते 85 होते. या काळामध्ये मुख्य भर दिला दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती. या योजनेचा अपेक्षित वृद्धी दर होता 5.2 आणि आपल्याला साध्य झाला 5.7. म्हणजे सर्वात अयशस्वी ही 3री योजना आणि सर्वात यशस्वी ही 6वी योजना आपण सांगू शकतो. त्यानंतर 7वी योजना आली, ब्रह्मानंद आणि वकील हे त्या योजनेचं प्रतिमान होतं. 1985 ते 90 या काळामध्ये ही योजना राबवली. या योजनेचा भर होता उत्पादक रोजगार निर्मिती आणि या योजनेमध्ये 5.0% एवढा अपेक्षित वृद्धी दर सांगितला आणि साध्य झाला 6.0. त्यानंतर योजनेचा सुट्टीचा कालावधी आला. आपल्या देशावर आर्थिक संकट आलं आणि आपण परत काही तांत्रिक अडचणीमुळे 8व्या योजनेपासून 12व्या योजनेपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकला नाही. त्यामुळे परत एकदा 8वी पंचवार्षिक योजना उखाजा प्रतिमा 1992 ते 97 या योजनेचा मुख्य भर होता अर्थव्यवस्थेला गती. कारण आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे 8व्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान वापरलेलं होतं. अपेक्षित वृद्धी दर 5.6% आणि साध्य वृद्धी दर 6.8%. 9वी पंचवार्षिक योजना या योजनेचा कालावधी होता 1997 ते 2002. या योजनेचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक वाढ ही गोष्ट लक्षात ठेवायची. या योजनेमध्ये मुख्य भर सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक वाढ. बरेचदा आयोगाने 9व्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता हा प्रश्न विचारलाय, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायचं. तिचा अपेक्षित वृद्धी दर 7.0 होता आणि साध्य वृद्धी दर 5.6 होता. 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007 या काळामध्ये चालली. तिचा मुख्य भर शिक्षणावर होता आणि गाभा क्षेत्र आणि मुख्य भर हे वेगवेगळं आहे. गाभा क्षेत्र जरी कृषी असलं 10व्या पंचवार्षिक योजनेचं, तरी मुख्य भर हा शिक्षणावर होता. अपेक्षित वृद्धी दर 8.2 आणि साध्य वृद्धी दर 7.8. त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजना हिचं पुरा प्रतिमान हे होतं आणि ही योजना 2007 ते 2012 या काळामध्ये राबवली गेली आणि या योजनेचं प्रतिमान जलद आणि सर्वसमावेशक विकास हे होतं. जलद व सर्वसमावेशक विकास हे 11व्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य भर किंवा उद्दिष्ट होतं. तर या योजनेमध्ये 8.1% अपेक्षित वृद्धी दर होता आणि 7.9% एवढा आपल्याला अपेक्षित वृद्धी दर साध्य झालेला वृद्धी दर होता. त्यानंतर 12वी पंचवार्षिक योजना हिच्यामध्ये सुद्धा पुरा प्रतिमान वापरून 2012 ते 2017 या काळामध्ये 12वी पंचवार्षिक योजना राबवली, जिचं मुख्य भर किंवा उद्दिष्ट होतं जलद, शाश्वत, सर्वसमावेशक वृद्धी. आता 11व्या पंचवार्षिक योजनेत जलद आणि सर्वसमावेशक विकास होता, पण 12व्या पंचवार्षिक योजनेत शाश्वत म्हणजे सस्टेनेबल हा शब्द आहे. त्यामुळं ज्या वेळेस सस्टेनेबल असा शब्द दिसेल, इंग्रजीमध्ये वाचलं तर पटकन लक्षात येते, त्यावेळेस ती 12वी पंचवार्षिक योजना असणार, एवढं लक्षात ठेवायचं. तिचा अपेक्षित वृद्धी दर हा 8.0 एवढा ठेवलेला होता आणि साध्य वृद्धी दर हे काही 12वीच्या पुस्तकामध्ये नाही. ही सर्व जे अपेक्षित वृद्धी दर
आणि साध्यवृद्धी दर आहे, हे सर्व मी 12वीच्या पुस्तकाच्या आधारे आकडेवारी घेतलेली आहे. त्यामुळं ज्यावेळेस परीक्षेत प्रश्न येईल त्यावेळेस याच आकड्यांवर ते भर देतील. आता तुम्ही म्हणाल की पंचवार्षिक योजनेचा एवढा कालावधी, त्याचा मुख्य भर, त्याचबरोबर अपेक्षित वृद्धी दर, हे कसं लक्षात ठेवायचं? तर सगळ्यात सोपं म्हणजे सगळ्यात जास्त ज्या योजनेत भर दिलाय त्या योजना जास्तीत जास्त रिपीट होतात त्या योजना प्रश्नात सोबत राहायचं. त्याच्यातून तुमचा अभ्यास पण होईल आणि तुम्हाला जास्तीत काळ लक्षात ठेवण्यास मदत होईल. आणि दुसरं म्हणजे योजनेचा कालावधी कसा लक्षात ठेवायचा? तर योजनेचा कालावधी लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक आहे, ती म्हणजे योजनेचा सुट्टीचा कालावधी लक्षात ठेवायचा, ज्याच्यामुळं तुम्हाला योजनेचा कालावधी लक्षात ठेवण्यास मदत होईल. पहिल्यांदा सुट्टी कधी आली? तर 1 एप्रिल 1966 ते 1969 या काळामध्ये. दुसऱ्यांदा सुट्टी आली 1978 ते 1980 मध्ये, जी की सरकती योजनेची सुट्टी आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरी सुट्टी आली 1990 ते 92 या काळामध्ये. आता हे तर झालं आपल्याला कालावधी, योजनेचा कालावधी लक्षात ठेवण्याचं ट्रिक. पण आता आपल्याला योजनेमध्ये प्रत्यक्ष कुठल्या कुठल्या योजना आल्या हे अभ्यासूया. त्यामध्ये पहिली योजना होती तिचा आपण अपेक्षित वृद्धी दर, त्याचबरोबर कार्यकाळ, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास केला. आता प्रत्येक योजनेमध्ये मी ही गोष्ट सांगत नाही की तुम्हाला त्याचा अपेक्षित वृद्धी दर वगैरेचा आपण अभ्यास केलाय. तर आता आपण डायरेक्ट त्या योजनेतील प्रकल्प पाहणार आहोत. आता इथून पुढे प्रत्येक योजनेमध्ये डायरेक्ट आपण त्या योजनेमध्ये कुठले प्रकल्प तयार झालेत याचाच अभ्यास करणार आहोत. तर पहिली पंचवार्षिक योजना तयार झाली, ज्यामध्ये दामोदर खोरे विकास प्रकल्प आपण तयार केला. त्याचबरोबर आपण या योजनेमध्ये कृषीवर भर दिला होता. त्यामुळं जास्तीत जास्त आपले हे प्रकल्प जलसिंचन प्रकल्प आहेत, ज्यामध्ये दामोदर विकास खोरे प्रकल्प, भाकरा नांगल प्रकल्प, दामोदर विकास प्रकल्प हा पश्चिम बंगाल मध्ये, आणि आता पश्चिम बंगालचा तो दामोदर प्रकल्पाचा म्हणजे जो काही भाग आहे तो झारखंड मध्ये आहे. त्यानंतर भाकरा नांगल प्रकल्प हिमाचल प्रदेश आणि पंजाब मध्ये तयार केला. त्यानंतर कोसी प्रकल्प बिहार मध्ये सुरू केला. आता भाकरा नांगल प्रकल्प हा सतलज नदीवर तयार केलेला प्रकल्प आहे. त्याचबरोबर महानदीवर हिराकुंड प्रकल्प तयार केला. यानंतर आपण काही कारखाने सुद्धा तयार केले, ज्यामध्ये सिंद्री खत कारखाना तयार केला, त्याचबरोबर चिदंबरम रेल्वे इंजिनचा कारखाना तयार केला आणि पेरांबूर रेल्वे डब्याचा कारखाना सुद्धा आपण पहिल्याच पंचवार्षिक योजनेत तयार केला. यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 3 पोलाद प्रकल्प आपण तयार केले, जे की भिलाई हा छत्तीसगड मधील रशियाच्या मदतीने पहिला पोलाद प्रकल्प तयार केला. त्यानंतर रुरकेला पश्चिम जर्मनीच्या मदतीने ओरिसामध्ये दुसरा प्रकल्प तयार केला पोलाद. त्यानंतर दुर्गापूर हा इंग्लंडच्या मदतीने पश्चिम बंगालमध्ये तिसरा प्रकल्प पोलाद प्रकल्प तयार केला. त्याचबरोबर आपण भेलची स्थापना सुद्धा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्येच केली आणि 2 खत कारखाने तयार केले, ज्यांचं नाव होतं नानंगल व रूरकेला. हे 2 खत कारखाने आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तयार केले. त्यानंतर तिसरी पंचवार्षिक योजना. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी मूल्य आयोगाची स्थापना 1965 मध्ये प्राध्यापक दातवाला यांच्या अध्यक्षतेखाली तयार केली. त्यानंतर सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम हा 1964-65 मध्ये आपण केला. त्यानंतर अन्न मंडळ हे 1965 ला स्थापन केलं. त्याचबरोबर IDBI ही बँक सुद्धा आपण 1964 ला स्थापन केली. पण या योजनेदरम्यान भारत चीन युद्ध 1962 ला झालं. 1965 ला भारत पाक युद्ध झालं आणि 65-66 ला भीषण दुष्काळ पडला. आता 66 ला ही योजना संपली आणि योजनेचा कालावधी, सुट्टीचा कालावधी
आपण सुरू केला. का सुरू केला? कारण हे जे भारत पाक युद्ध होतं आणि भीषण दुष्काळ, भारत चीन युद्ध होतं, यामुळे आपल्या देशाची जी काही अर्थव्यवस्था होती ती दिवाळखोरीला निघाली आणि आपण IMF कडे म्हणजे बाहेरच्या देशाकडे कर्ज मागण्यासाठी गेलो. आपण IMF कडून कर्ज घेतलं आणि IMF ने सांगितल्यानुसार 6 जून 1965 ला आपण आपल्या रुपयाचं 36.5% अवमूल्यन केलेलं होतं. त्यानंतर सुट्टीच्या काळामध्ये आपली अर्थव्यवस्था तर डबघाईला आलेली होती, पण आपल्याला पुढच्या योजना त्याचबरोबर पुढचा प्रवास सुखकर करायचा होता. आता या काळामध्ये आपल्यावर भरपूर संकट आले होते, पण पुढचा प्रवास सुखकर करण्यासाठी आपण हरित क्रांती सुरू केली. 1968 69 या काळामध्ये हरित क्रांतीचे भारतातील जनक होते MS स्वामीनाथन आणि C सुब्रमण्यम, पण मूळ जनक हे हरित क्रांतीचे नॉर्मल बोलरा यांना म्हटलं जातं. यानंतर आली ती चौथी पंचवार्षिक योजना. चौथ्या पंचवार्षिक योजनेत आपण ऑपरेशन फ्लड हे डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या अध्यक्षतेखाली 1970 ला सुरू केलं. हे ऑपरेशन फ्लड कशाबद्दल होतं? तर आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी ऑपरेशन फ्लड तयार केलेलं होतं. त्याचबरोबर या योजनेमध्ये एक लोहपोलाद उद्योग सुद्धा सुरू केला रशियाच्या मदतीने. त्याचं नाव होतं बोकारो पोलाद प्रकल्प 1972 ला. त्यानंतर सेलची स्थापना केली 1973 ला. त्याचबरोबर फेरा कायदा सुद्धा 1973 ला आला. पहिल्यांदाच आपला व्यापार तोल जो होता तो अनुकूल राहिला 1972-73 मध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. त्याचबरोबर आपण 14 बँकेचं पहिल्यांदा राष्ट्रीयकरण करण्यास सुरुवात केली आणि ज्या बँका 50 कोटीच्या वर होत्या अशा 14 बँकांचं राष्ट्रीयकरण आपण 1969 मध्ये केलं. यानंतर पाचवी पंचवार्षिक योजना आली. पाचव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण ट्रायसेम हा कार्यक्रम सुरू केला, जो ग्रामीण भागातील तरुणांना प्रगत करण्यासाठी किंवा त्यांना कुशल करण्यासाठी हा कार्यक्रम होता. तो कार्यक्रम 15 ऑगस्ट 1979 या साली सुरू केला. त्याचबरोबर आपलं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 1976चं तेही पहिल्या पाचव्या पंचवार्षिक योजने दरम्यानच तयार केलं. त्याचबरोबर 1975 साली 5 RRB ची आपण स्थापना केली पाचव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत. आता जी काही पोखरण चाचणी होती, जिचा सांकेतिक शब्द होता आणि बुद्ध हसला, हा ती योजना म्हणजे जो अणूची चाचणी होती ती सुद्धा पाचव्या पंचवार्षिक योजनेचाच भाग होता आणि ती यशस्वी झाली. त्याचबरोबर ही चाचणी 18 मे 1974 मध्ये घेतलेली होती. यानंतर आली 6वी पंचवार्षिक योजना. या योजनेत सुद्धा 2 पोलाद प्रकल्प तयार केले, जे की विशाखापट्टणम आणि सेलम हे 2 होते. त्याचबरोबर नाबार्डची स्थापना सुद्धा 6व्या पंचवार्षिक योजनेमध्येच केली. त्याचबरोबर 6 बँकेचे राष्ट्रीयकरण सुद्धा 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केले. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला सोपी जाईल. 6 बँकेचं राष्ट्रीयकरण 6वी पंचवार्षिक योजना आणि त्यांच्या 200 कोटीच्या वर ज्या बँकांच्या ठेवी होत्या त्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. नरेगा ही 2 ऑक्टोबर 1980 ला सुरू केली 6व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान. आता ह्या झाल्या 6 पंचवार्षिक योजना. यामध्ये आपल्याला लोहपोलाद उद्योग कुठं कुठं दिसले? दुसरी पंचवार्षिक योजना, त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजना आणि 6वी पंचवार्षिक योजना. ही गोष्ट ट्रिकनं लक्षात ठेवायची. बे कबे बेदोनी 4 बेत्रिक 6. त्याचबरोबर आपण चौथ्या आणि 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. ही सुद्धा चौथ्या आणि पंचवार्षिक योजना आणि 6वी पंचवार्षिक योजना. परत 2चाच पाडा, हेही लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पोखरणची अणुचाचणी ही आपण 5व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान घेतलेली होती. यानंतर आता 7वी पंचवार्षिक योजना. आता 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये व्यूहरचनेमध्ये
जास्त महत्व कशाला दिलं तर कृषी विकासाधिष्ठित वृद्धीला 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर दिला. त्याचबरोबर कपाट योजना ही 7व्या पंचवार्षिक योजनेदरम्यानच तयार केलेली योजना आहे. त्याचबरोबर 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्न, काम आणि उत्पादकता यावर भर दिलेला होता. 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्या देशामध्ये संकट आलं होतं, आर्थिक संकट आलं होतं आणि आपली अर्थव्यवस्था ही बंदिस्त अर्थव्यवस्था झाली होती आणि सर्व काही सामाजिक सारखंच होतं. म्हणजे सगळे उद्योग हे सामाजिक अर्थव्यवस्थेचेच होते, म्हणजे सरकारचेच होते. त्यामुळं आपल्या देशामध्ये बंदिस्ता निर्माण झाली आणि आपल्या देशात आर्थिक संकट आलं. आता या आर्थिक संकट येण्याचे काही बाहेरच्या देशाचे परिणाम सुद्धा आपल्या देशावर झालेले होते. जसं की जे आपल्याला 400% तेलाच्या किमती वाढल्या होत्या, ते कशाने वाढल्या होत्या तर इराकने कुवेतवर घुसखोरी केली होती आणि यामुळं अमेरिकेने काय केलं होतं, इराक बरोबर आखाती युद्ध केलं होतं. त्यामुळं तेलाचं संकट आपल्या देशावर आलेलं होतं. त्याचबरोबर जे राजीव गांधी होते यांना एका बॉम्बस्फोटामध्ये उडवलं होतं. त्यामुळं आपल्या देशामध्ये राजकीय अस्थिरता सुद्धा होती. त्याचबरोबर या सर्वाचा परिणाम म्हणून आपल्या अर्थव्यवस्था दिवाळखोरीला निघाली आणि आपल्याला परत एकदा रुपयाचं 3 वेळा अवमूल्यन करावं लागलं. त्यानंतर आता 8वी पंचवार्षिक योजना. 8व्या पंचवार्षिक योजनेचा उद्दिष्ट होता रोजगार निर्मिती, त्याचबरोबर आरोग्य सुविधा निर्मिती, त्याचबरोबर लोकसंख्या घट. हे 3 उद्दिष्ट हे मुख्य उद्दिष्ट होते जे 8व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान होते. त्याचबरोबर महत्वाचा विषय म्हणजे आर्थिक सुधारणा करायची होती, कारण आता आपण उदारीकरण म्हणजेच उखाजा हे प्रतिमान स्वीकारलं होतं. त्यामुळं आपल्याला आर्थिक सुधारणा तर करायच्याच होत्या, त्याचबरोबर मानवी विकास सुद्धा आपला 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये साध्य करायचा होता. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात जास्त खर्च हा ऊर्जेवर झाला, त्यानंतर सामाजिक सेवेवर झाला, त्याचबरोबर कृषी व सिंचनावर झाला आणि वाहतूक विकासावर 3ऱ्या नंबरला झाला आणि 4थ्या नंबरला उद्योगावर झालेला होता. किती ऊर्जा क्षेत्रावर 27% खर्च झाला होता. त्यानंतर सेवा म्हणजे सामाजिक सेवा क्षेत्रावर 22%, कृषी आणि वाहतूक हे दोन्हीही 21% खर्च झालेला होता. त्याचबरोबर उद्योगावर मात्र 10% खर्च झालेला होता 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आता सगळ्यात आवडत्या आयोगाच्या पंचवार्षिक योजना 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या सगळ्यात आवडत्या पंचवार्षिक योजना आहेत आयोगाच्या, कारण यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. तर ह्या योजना एकदम लक्षपूर्वक पहा. 9वी पंचवार्षिक योजना. या योजनेअंतर्गत पोखरण चाचणी केली 2री. त्यानंतर फेमा कायदा आणला 1999ला. त्याचबरोबर सेसची घोषणा केली 2000ला. हे तर झालं योजना अंतर्गत किंवा हे काही आपल्या विकासाची लक्षणे झाली. पण याचबरोबर आपण सुवर्ण शहरी रोजगार योजना 1997ला व 98ला सुवर्ण ग्रामीण रोजगार योजना सुवर्ण जयंती ग्रामीण ही योजना 1998ला सुरू केली. पहिली योजना सुवर्ण शहरी रोजगार योजना होती. त्यानंतर ग्रामीण रोजगार योजना सुद्धा सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत सुरू केली. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वांना सुरक्षित पेयजल व सर्वांकष आरोग्य सेवा, त्याचबरोबर सार्वजनिक वितरण व व्यवस्थेतील सुसूत्रता ह्या सर्व गोष्टीवर भर देण्यात आला. त्यातली एक ना एक लाईन खूप महत्वाची आहे, कारण यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि पुढे सुद्धा आयोग विचारू शकतो. त्याचबरोबर सुवर्ण ग्रामीण रोजगार योजना ही सुवर्ण जयंतीच्या
शहरी योजनेच्या नंतर तयार झालेली योजना आहे. सगळ्यात आवडती आयोगाची 10वी पंचवार्षिक योजना. या योजनेवर प्रत्येक परीक्षेत एक तरी प्रश्न असतो, त्यामुळं ही योजना एकदम लक्षपूर्वक करा. तसं तर 9वी 10वी 11वी 12वी ह्या योजना ह्या आयोगाच्या खूप आवडत्या योजना आहेत आणि याच योजनेवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न दिसतोच म्हणजे दिसतोच. त्यामुळं ह्या सर्व योजना व्यवस्थित लक्षपूर्वक पहा. आता 10वी पंचवार्षिक योजना. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्याची घट करायची होती, त्याचबरोबर दारिद्र्य पातळीमध्ये कमी आणायची होती आणि वृद्धी दर व रोजगार यामध्ये वाढ करायची होती. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करायचे होते. यासाठी राष्ट्रीय सन्मान उन्नती योजना ही योजना एक 10व्या पंचवार्षिक योजनेचाच हिस्सा आहे. या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कुठल्या केंद्रशासित प्रदेशाचा सर्वात जास्त किंवा कुठल्या सगळ्या राज्यामध्ये कुठल्या राज्याचा सगळ्यात जास्त वृद्धी दर होता, तर 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान दिल्लीचा सगळ्यात जास्त वृद्धी दर होता. त्याचबरोबर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 3 क्षेत्राला प्राधान्य दिलं, ज्यामध्ये ऊर्जा, सामाजिक सेवा व वाहतूक दळणवळण. ऊर्जेला सर्वात जास्त वाटा ह्या 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान दिलेला होता. यानंतर 11वी पंचवार्षिक योजना. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 0 ते 3 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचे कुपोषण 50% खाली आणणं हा एक उद्देश होता. त्याचबरोबर 2009 पर्यंत स्वच्छ पाणी पुरवठा करणं हे एक उद्देश होता. त्याचबरोबर TFR म्हणजेच टोटल फर्टिलिटी रेट हा 2.1 पर्यंत कमी करायचा होता आणि स्त्रियांचे तसेच मुलींमधील रक्ताशय म्हणजेच काय तर अनिमिया याचे प्रमाण 50%च्या खाली आणायचं होतं. त्याचबरोबर ह्या 11व्या पंचवार्षिक योजनेचे जे काही मोजमाप केलेलं होतं किंवा 27 लक्षाचं जे काही मोजमाप केलेलं होतं ते 6 गटात मोजमाप केलेलं होतं. 12वी पंचवार्षिक योजना. या योजनेला NDCच्या 57व्या बैठकीने मान्यता दिली डिसेंबर 2011ला. या योजनेअंतर्गत दरवर्षी 10 लाख हेक्टर वनराई क्षेत्र वाढवायचं होतं. त्याचबरोबर ग्रामीण भागात दूरध्वनी व दूरदर्शनची घनता ही 70%च्या वर न्यायची होती. त्याचबरोबर या योजनेबद्दल एक फेमस प्रश्न आहे. या योजनेचं जे ब्रीद वाक्य आहे, जलद, शाश्वत व सर्वसमावेशक विकास. त्यामध्ये सर्वसमावेशक याचा अर्थ आपल्याला विचारला जातो परीक्षेत. तर सर्वसमावेशक याचा अर्थ असा आहे की दारिद्र्य निर्मूलन किंवा गरिबी निर्मूलन, त्याचबरोबर गट समानता व प्रादेशिक समानता, अन्न विषमतेवर प्रकाशझोत टाकणं आणि सबलीकरण करणं हे सर्वसमावेशक या शब्दाचा अर्थ आहे. जरी या योजनेचा कालावधी 2017 मध्ये संपला असला, 31 मार्च 2017ला जरी संपला असला तरीही या योजनेला तिचे जे काही ध्येय होते ते पूर्ण करण्यासाठी ॲडिशनल 6 महिने भेटलेले होते. ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची, कारण यावर पुढच्या वेळेस आयोग प्रश्न विचारू शकतो. आता आपण 12 पंचवार्षिक योजना अभ्यासल्यात, पण 12वी पंचवार्षिक योजना झाली आणि आपली पंचवार्षिक योजना 12व्या पंचवार्षिक योजनेपाशीच थांबली. का तर 2014ला आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक लाल किल्ल्यावरून घोषणा केली. ती घोषणा काय होती, तर आता आपण चीनच्या धर्तीवर एक आयोग स्थापन करणार आहोत, जो आयोग थिंक टँक म्हणून कार्य करेल. थिंक टँक म्हणजे काय, तर थिंक टँकचा अर्थ असा होतो की असे तज्ञ व्यक्ती एखाद्या विशिष्ट समस्येवर विचार विनिमय किंवा चर्चा करून त्यामधून उपाय काढत असतात, त्याला आपण थिंक टँक म्हणतो. आणि असा थिंक टँक स्थापन करण्याची घोषणा आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2014ला केली. त्याचप्रमाणे आपण नीती आयोग, ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं इंग्रजीमध्ये म्हणतात, हा आयोग स्थापन केला. कधी स्थापन केला,
तर 1 जानेवारी 2015ला हा आयोग स्थापन केला. मग या आयोगाची अंमलबजावणी कधी सुरू झाली? तर या आयोगाची अंमलबजावणी 16 फेब्रुवारी 2015 पासून सुरू झाली. मग या आयोगाचा मुख्य उद्देश काय होता? तर या आयोगाचा मुख्य उद्देश असा होता की राज्यांचा विकास करणं आणि त्यातून देशाचा विकास साध्य करणं. म्हणजे काय? तर छोट्या वर्गाकडून मोठ्या वर्गाकडे जाणं. म्हणजे जसं की आपल्या गांधीजींनी सांगितलं होतं, भारत देश हा खेड्यामध्ये वसलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या नरेंद्र मोदीजींनी असं केलं की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत सुधारणा केल्या तर मोठा बदल होणार हे निश्चित केलं आणि त्यांनी राज्याच्या विकासामधून देशाचा विकास करण्यासाठी थिंक टँक किंवा नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया स्थापन केला. मग हा काय आहे, याचा अर्थ काय आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं पहिलेच, त्याचप्रमाणे या थिंक टँकचा अर्थ आहे की तज्ञ व्यक्ती जे एखाद्या विशिष्ट समस्येवर चर्चा, संशोधन करून त्यावर उपाय सुचवितात. आता मग या योजनेचं किंवा नीती आयोगाचं मुख्य कार्य काय आहे? तर नीती आयोगाचं मुख्य कार्य आहे राष्ट्रीय सर्वसमावेशक विकास विषयक पत्रिका. म्हणजे काय? तर आपल्या देशाचा विकास करायचा आहे, पण कसा? सर्वसमावेशक. आता आपल्या यावेळेसचा जो अर्थसंकल्प सादर केलाय त्यामध्ये सुद्धा आपण सर्वसमावेशक विकास म्हणजे युवा शक्तीने प्रेरित हा आपला अर्थसंकल्प आहे आणि त्यामध्ये आपण सर्वसमावेशक विकास करणार आहोत असं सांगितलेलं आहे. हे नीती आयोगाचं मुख्य कार्य आहे की राष्ट्रीय सर्वसमावेशक विकास पत्रिका. त्याचबरोबर राज्याचा सर्वोत्तम मित्र म्हणून कोणाला ओळखतं? तर नीती आयोग किंवा नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाला राज्याचा सर्वोत्तम मित्र म्हणून ओळखलं जातं. नीती आयोग काय करतं? तर विकेंद्रित नियोजन. म्हणजे काय करतं? ते राज्यांना धोरण आखण्यास मदत करतं. मग ते धोरण ते जबरदस्ती लागतं का? नाही. मग हे काय झालं? विकेंद्रीकरणाचं नियोजन झालं. त्यानंतर ज्ञान आणि नाविन्य केंद्र. म्हणजे काय? तर ह्या सगळा जो तज्ञ व्यक्तींचा गट आहे तो काय करेल? वेगवेगळ्या उपाययोजना सांगेल, प्रत्येक राज्याशी चर्चा करेल, तुमच्या राज्यामध्ये काय समस्या आहेत आणि त्या समस्या निवारण करण्यासाठी हा थिंक टँक किंवा नीती आयोग किंवा नॅशनल ट्रान्सफॉर्मिंग फॉर इंडिया हा नीती आयोग त्यांना वेगवेगळे उपाय सुचवेल. त्याचबरोबर ह्या उपायामध्ये काही उणिवा राहतात का याची देखरेख आणि मूल्यमापन सुद्धा नीती आयोग करेल. त्याचबरोबर ते अंतर्गत सल्लागार म्हणजे काही जर प्रश्न अंतर्गत निर्माण झाले तर त्यांना पण तो सल्ला देण्यासाठी नीती आयोग रेडी असेल. वादविवाद निवारण करेल किंवा मिटवेल. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा अद्ययावतीकरण करून तुम्ही नवीन नवीन योजना आखण्यास धोरण आखा किंवा धोरण आखण्यास मदत करेल. हे सर्व सांगेल नीती आयोग. म्हणजेच काय? तर हे नीती आयोगाचं मुख्य कार्य आपल्याला सांगता येईल. आता तुम्ही मला म्हणाल की तुम्ही नीती आयोगाबद्दल घोषणा सांगितली, स्थापना सांगितली, अंमलबजावणी कधी झाली सांगितली, थिंक टँक काय आहे, भूमिका काय, मुख्य कार्य काय, हे सर्व तर सांगितलं, पण संरचना सांगितली नाही. चला तर मग आपण संरचना पाहूया. आता नीती आयोगाची संरचना काय? तर यामध्ये पूर्ण वेळ सदस्य हे 5 असतात आणि अर्धवेळ सदस्य हे 2 असतात आणि अध्यक्ष ऑब्विसली भारताचे पंतप्रधान असतात, पदसिद्ध अध्यक्ष, आणि उपाध्यक्ष हे पंतप्रधानांकडून नियुक्त केले जातात. त्याचबरोबर पदसिद्ध सदस्य जे असतात ते सुद्धा पंतप्रधानाकडूनच नियुक्त केले जातात. ते मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त 4 सदस्य असतात. त्याचबरोबर सीईओ या नीती आयोगाचे सीईओ कोण असतात? जर ते म्हणजे भारत सरकारच्या सचिव पदावरील जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात ते या म्हणजे नीती आयोगाच्या सीईओ पदी असतात. मग या नीती आयोगाचं मुख्य आधारस्तंभ काय किंवा थिंक टँकचा मुख्य आधारस्तंभ काय? तर यांचे वेगवेगळे आधारस्तंभ आहेत, पण त्यामधले महत्वाचे म्हणजे भारताचा दृष्टी दस्तावेज म्हणजेच काय? तर व्हिजन डॉक्युमेंट ऑफ इंडिया हे काय आहे? तर थिंक टँक आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं, त्याचबरोबर एखादा जिल्हा जर मागास असेल तर तिथे वेगवेगळ्या योजना किंवा कार्यक्रम राबवून त्या जिल्ह्याचा मागासलेपणा कमी करणं हे
थिंक टँकचं मुख्य आधारस्तंभ आपल्याला सांगता येईल. की तुम्ही नीती आयोगाबद्दल घोषणा सांगितली, स्थापना सांगितली, अंमलबजावणी कधी झाली सांगितली, थिंक टँक काय आहे, भूमिका काय, मुख्य कार्य काय, हे सर्व तर सांगितलं, पण संरचना सांगितली नाही. चला तर मग आपण संरचना पाहूया. आता नीती आयोगाची संरचना काय, तर यामध्ये पूर्ण वेळ सदस्य हे 5 असतात आणि अर्धवेळ सदस्य हे 2 असतात. आणि अध्यक्ष ऑब्वियसली भारताचे पंतप्रधान असतात, पदसिद्ध अध्यक्ष, आणि उपाध्यक्ष हे पंतप्रधानांकडून नियुक्त केले जातात. त्याचबरोबर पदसिद्ध सदस्य जे असतात ते सुद्धा पंतप्रधानाकडूनच नियुक्त केले जातात. ते मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त 4 सदस्य असतात. त्याचबरोबर सीईओ, या नीती आयोगाचे सीईओ कोण असतात, जर ते म्हणजे भारत सरकारच्या सचिव पदावरील जे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात ते या म्हणजे नीती आयोगाच्या सीईओ पदी असतात. मग या नीती आयोगाचं मुख्य आधारस्तंभ काय किंवा थिंक टँकचा मुख्य आधारस्तंभ काय, तर यांचे वेगवेगळे आधारस्तंभ आहेत, पण त्यामधले महत्वाचे म्हणजे भारताचा दृष्टी दस्तावेज म्हणजेच काय, तर व्हिजन डॉक्युमेंट ऑफ इंडिया हे काय आहे, तर थिंक टँक आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणं, त्याचबरोबर एखादा जिल्हा जर मागास असेल तर तिथे वेगवेगळ्या योजना किंवा कार्यक्रम राबवून त्या जिल्ह्याचा मागासलेपणा कमी करणं, हे थिंक टँकचं मुख्य आधारस्तंभ आपल्याला सांगता येईल.